हॅलो फ्रेंड्स, 12 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते पात्र महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। हे पैसे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 2 ते 3 दिवस या पैशांचं वितरण चालू असतं। पहिल्या दिवशी बऱ्याचशा म्हणजे थोड्याच महिलांना 12 तारखेला पैसे आले, 13ला काही महिलांना आले, 14ला 15ला असे पैसे याचे आलेले आहेत। तर हे पैसे जे होते ते 2 हप्त्यांमध्ये आले। अगोदर 1500 रुपये आले आणि त्यानंतर 1 दिवसांच्या अंतराने किंवा त्याच दिवशी संध्याकाळी असे 1500, पुन्हा 1500 असे टोटल 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेत। परंतु ज्यावेळेस आपण ह्या लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ एखादा पाहतो तर त्याखाली बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स आहेत की आम्हाला पैसे आलेले नाहीत। आता ज्या महिलांना ह्या महिन्यात पैसे आले नाही त्याचे एकतर 2च अर्थ होतात। पहिली गोष्ट तर नोव्हेंबरपासून भरपूर महिलांना पैसे येणं बंद झाले। नोव्हेंबरमध्ये आठवत असेल तुम्हाला KYC करायला सांगितली होती। त्या KYCमध्ये एक असा प्रश्न होता की तुम्ही सरकारी नोकरदार आहेत का किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरदार आहे का। त्याच्यामध्ये होय आणि होय सरकारी नोकरदार आहे, नाही सरकारी नोकरदार नाही अशा ऑप्शन्स होते। आणि त्यामध्ये खूप बहिणींचं खूप ज्या उमेदवार महिला होत्या त्यांचं कन्फ्युजन झालं आणि तो चुकीचं उत्तर जमा करण्यात आलं आणि त्यांचे फॉर्म रद्द झाले। ही बाब ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आली त्यानंतर पुन्हा री KYC ही प्रोसेस राबवण्यात आली आणि पुन्हा KYC करायला सांगितली। त्यावेळेस परत KYC करण्यात आली आणि महिलांनी त्याचं उत्तर काय द्यायचं हे पण सरकारकडनं सांगण्यात आलं आणि त्यानंतर त्यावरती लाडक्या बहिणींना पुन्हा पैसे यायला सुरुवात झाली। हे इथपर्यंत झालं। परंतु आत्ता KYC सुद्धा केली, 2 वेळेस KYC केली, उत्तरही दुसरं लिहिलं आणि तरीसुद्धा पैसे आले नाही। याचा सरळ अर्थ असाच होतो की तुमचे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आता बंद झालेले आहे। तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे, कारण ज्या पात्र महिला होत्या त्यांचे पैसे 15 मेपर्यंत आता शेवट आलेले आहेत। 3000 रुपये आलेत आणि 2 हप्त्यांमध्ये आलेले आहेत। आता याच्यावरती भरपूर लोक सांगतात की KYC पुन्हा करा, KYC पुन्हा करा, परंतु काही त्याचा उपयोग आता नाही। जर सरकारने ती स्कीम काढली पुन्हा की KYC करा तर तुम्ही करून बघू शकता, परंतु ज्यांचे पैसे बंद झाले ते बंदच झालेत। त्या टाईम पिरियडमध्ये तुमचे पैसे आले तरच तुमचे पैसे येतात। आता माझा एक व्हिडिओ होता लाडकी बहीण योजनेवरती, त्याच्यावरती एक कमेंट होती की ताई आमचे नोव्हेंबर महिन्यापासून पैसे आले नाही, ताई आमचे जानेवारीपासून आले नाही। तुमचे एकदा पैसे यायचे बंद झाले म्हणजे ते बंदच झाले, त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही। फक्त सरकारने सांगितलेला प्रोसेस आपण फॉलो करू शकतो, ते पण केव्हा, जेव्हा आपल्याला पैसे येतात। एकदा बंद झाले म्हणजे तुम्ही त्या DBT माध्यमातूनच वगळल्या गेल्या असतात, त्यामुळे तुम्हाला पुन्हा ते पैसे येणार नाहीत। आणि दुसरी गोष्ट, ह्या वेळेस जे आहे ना खूप महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे। जी KYC केली त्याच्यामध्ये तुमचं जे अर्निंग आहे ते चेक करण्यात आलेलं आहे। तुमच्या घरी 4 चाकी आहे का ते सुद्धा चेक केलेलं आहे ह्या वेळेस। आणि त्यांनी ऑलरेडी जे सरकारला न्यायालय आहे आपलं सुप्रीम कोर्ट आहे, त्यांनी ऑलरेडीच हे केलं होतं की तुम्हाला जर पैसे देता येत नसतील तर तुम्ही तुमच्या खुर्च्या विका आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे द्या। त्यामुळे आता अतिरिक्त जो बोजा आपल्या महाराष्ट्र सरकारवर आला आहे तो कमी करायचा म्हटलं तर डायरेक्ट जर कमी केलं तर हे सरकार पडेल, इतकं हुशार तर आपलं सरकार आहे। त्यामुळे हळूहळू एकदमच खूप साऱ्या बहिणींना अपात्र केलं तर त्यामध्येही नाही का सरकारविषयी द्वेष आपल्या सामान्यांच्या मनात निर्माण होईल, जो की खूप द्वेष आत्ता आपण सरकारच्या बद्दल भरपूर लोकांच्या मनात आहे। त्यामुळे सरकार तीही चूक करणार नाही, म्हणून हळूहळू प्रत्येक महिन्यात बऱ्यापैकी महिला पात्र करण्यात येणार आहेत। त्यामुळे ह्या गोष्टीला आता आपण सगळ्यांनी म्हणजे ती मनाची तयारी करायची आहे की कधीही आपला नंबर लाडकी बहीण योजनेत अपात्र होण्यासाठी
लागू शकतो. बाकी या व्हिडिओवरती किंवा ह्या टॉपिकवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.